नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघाने तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने ग्रामीण भागामधील शेत रस्त्यांबाबत एक अत्यंत महत्त्वाचे असे परिपत्रक प्रकाशित केलेले आहे. मित्रांनो, या परिपत्रकाचा विषय आहे ग्रामीण भागातील शेतरस्ता पूर्वीचा असेल तर नवीन दुसरा रस्ता न देण्याबाबत. मित्रांनो, या परिपत्रकामध्ये शेत रस्त्याबाबत काय नवीन नियम करण्यात आले आहेत पाहूयात या व्हिडिओमध्ये याबाबत सविस्तर माहिती. मित्रांनो, 20 एप्रिल 2026 रोजी महसूल विभागाने काढलेले हे परिपत्रक तुम्हाला हवे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेले आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, आपण या ठिकाणी हे जे परिपत्रक पाहत आहात या परिपत्रकाचा विषय आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत कलम 143 नुसार पूर्वीचा रस्ता असेल तर दुसरा रस्ता देण्यापासून प्रतिबंध करण्याबाबत. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी हे परिपत्रक प्रकाशित केलेले आहे. मित्रांनो, या परिपत्रकामध्ये दुसरा रस्ता देण्यापासून प्रतिबंध करण्याबाबत शासनाने कोणते निर्देश दिलेले आहेत ते या ठिकाणी आता आपण पाहूयात. तर मित्रांनो, या ठिकाणी शासन परिपत्रकामधील माहिती आहे. राज्यात शेत जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी शेत रस्त्याची आवश्यकता लक्षात घेता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 143 अंतर्गत रस्ते उपलब्ध करून देण्याची तरतूद याआधीच आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 143 अंतर्गत रस्त्याचा हक्क देण्याचा मुख्य उद्देश म्हणजे संबंधित जमिनीला योग्य व वाजवी प्रवेश उपलब्ध करून देणे हा आहे. तथापि असे निदर्शनास आले आहे की एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये जाण्याकरिता रस्ता अस्तित्वात असतानाही नव्याने दुसरा रस्ता मागण्याचे प्रकार होत आहेत. या अनुषंगाने जर शेतकऱ्याला त्याच्या शेतजमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता असेल अशा परिस्थितीत नवीन किंवा पर्यायी रस्ता कोणत्याही परिस्थितीत मंजूर करण्यात येऊ नये. एखाद्या शेतकऱ्याच्या केवळ अधिक सोयीसाठी, कमी अंतरासाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी नवीन रस्ता मंजूर करू नये. म्हणजेच काय मित्रांनो, तर प्रत्येक शेतीला या आधी रस्ते हे नकाशावरती दिलेले आहेत. मात्र काही रस्ते हे अतिक्रमित आहे, काही रस्ते हे वापरायोग्य नाही किंवा संबंधित शेतकऱ्याला काही रस्ते हे दूरचे पडतात. अशा वेळी मित्रांनो, संबंधित शेतकरी काय करतात की दुसऱ्याच्या शेतजमिनीमधून जवळचा किंवा सोयीच्या रस्त्याची मागणी करतात. मात्र मित्रांनो, आता या परिपत्रकानुसार अशी मागणी या ठिकाणी संबंधित शेतकऱ्यांना करता येणार नाही. जे पूर्वीचे रस्ते आहे त्याच रस्त्याचा वापर त्या शेतकऱ्याला करावा लागणार आहे. फक्त सोयीसाठी किंवा कमी अंतर आहे म्हणून वैयक्तिक फायद्यासाठी नवीन रस्ता या ठिकाणी शेतकऱ्याला आता देता येणार नाही, त्याला तशी मागणी करता येणार नाही. तहसीलदार यांनी शेत रस्त्याच्या मागणीच्या अनुषंगाने वस्तुस्थितीची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये जाण्याकरिता पर्यायी रस्ता उपलब्ध असल्यास नवीन रस्ता मंजूर करू नये. दुहेरी रस्त्याबाबतच्या मागण्या तात्काळ या ठिकाणी फेटाळाव्यात. या परिपत्रकातील सूचनाचे पालन न केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे या परिपत्रकानुसार आता शेतकऱ्याला जर कधी आपल्या शेतीकरिता रस्ता हवा असेल तर जुना जो रस्ता उपलब्ध आहे त्याच रस्त्याची मागणी या ठिकाणी संबंधित शेतकऱ्याला करता येईल. फक्त सोयीसाठी म्हणून नवीन दुसऱ्या रस्त्याची मागणी या ठिकाणी आता करता येणार नाही. केली तरी या ठिकाणी आता ती मागणी शासनाकडून पूर्ण करण्यात येणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ हा घेता येईल. तर चला, लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.